ह्या समाजात काळ्या आईची सेवा करणारा एकच वर्ग आहे शेतकरी. बाकीच्यांना कोणाला घेणं नाही. याच्यावर तुमचं मत काय? या जगात कष्टानं खाणार 10 लिटर दूध काढी ती शेतकऱ्याची बायको. 3 मुळे उसाच्या तुडी ती सर्दी होईना तिला. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधार यायचा. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन तूही उलथानं काय करते त्याला? महाराज कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो. काय मत आहे तुमचं? बाकी सगळे लबाड. घामाचा पैसा कोणाचा आहे? शेतकरी. आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगावलंय? नवरा बायकोन 4च माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात. त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, तिला 8 पोती पिकित आहे का? बाकीचे 4 की येडपट सांभाळायला यांना काय? आणि दान धर्म कोण करतोय? शेतकरी. आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. या हलकट माणसं मोज द्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला? ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसतो. तुझ्या चपातीचं काय घेऊन? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा, तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. हे दरी तरी तसं नाही. अगं पाजी तीच का अलंबर राहिला? शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे हलकटांचं तसं नाही. हे खिडकीजवळ जाते आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन. केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढे कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईने म्हणायचं बाबाचा प्रसाद घे. आग लाव त्या प्रसाद. अरे सोनं ते सोनं, सोनं ते सोनं. शेतकरी तो शेतकरी. हो आता ऐका, मग ह्या कंपनीची गरज का? तर ह्या कंपनीमुळे एक झालं, थेट विक्रीमुळं त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली. कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 तोटे आहेत. 1 त्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे, आणि 2 त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि या 2 गोष्टीमुळे शेतकरी माग आहे. नाही तर तो कोणालाच खात नाही. शेतकरी फुगीर आहे. त्याला असं कोणचे भोंगे घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. ते आता गुतलंय म्हणून गंमत झाली त्याची. ते खात नाही कोणला, त्याला काय गरज आहे? त्याचं दूध करा बरं 50 रुपये लिटर. ते माणसं उडीत का नाही दिवसा? ते गुतलंय म्हणजे गंमत. ते पाहत आहे 2 लाखाची वाटी येतात का काय नाही तर ते त्याला गरज नाही. मला तो मुळात राजा आहे. शेतकरी मुळात त्याला जर योग्य भाव मिळाला ना, आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना, ते खात नाही कोणाला. खाईल ते असं कोणाला राम राम घाला येणार का? ते म्हणते मला साखरपुड्याला येतो का? रोप लावाय आलं नाक लाव त्या साखरपुड्याला झाल. ते फुगीर आहे, त्याला गरज नाही. पण ती गंमत आहे झाली. ते गुंतलं 2 गोष्टीत. शेती गेली त्याची निसर्गावर, आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि ह्या कंपन्यांमुळे निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कधीतरी तरी विकता येईल. कारण शेती आता, आणि परत सांगून ठेवतो, या देशात 1 दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे. येणार ठेवा. थोडे दिवस आलेत आता. कंपन्यावाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे MIT मधले ते आले पिटले. आता त्यांचा विषय मिटला. पोरांनो D.Ed बंद झाले. B.Ed नीट उत्तर द्या. B.Ed बंद झालं, D.Ed बंद झालं, ATD बंद झालं. डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागले. 10 वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप. मग ह्या देशात 1 दिवस बुलेटला हॉर्न शेतकरीच वाजवणार.
राजकारणाचं जवळजवळ भोजापूर झाले, काय त्याच्यात राहिलं नाही, काय त्यात उगाच नाही घरी काम म्हणून हिंडायचं, नाही तर त्याच्यातही काय राहिलं नाही. आता राजकारणात काय दम राहिला, आता काय दम राहिला. 3 महिने एकमेकाला मोकार शिव्या दिला ना, आता एका कोंबडी उकुदली, आपण बसलो ना बांबू, आपलं झालं वाटोळ, आपण म्हणलो काच द्यायला काच. तेव्हा कार्यकर्ते मंडळी, भाऊ आता बास करा, जरा आमच्या टोळीत या, एवढी गळ्यात लटकवा. तिकडे काय राहिलं नाही आता, मला काय राहिलंय कार्यकर्त्यांना, घरातही काय राहिलं नाही. ते शेतकऱ्याच्या घरातली बायको गेल्या गेल्या निदान पाणी तरी घेऊन येते, हे कार्यकर्त्यांच्या बायका पाणी बिली नाही आणती. पप्या पप्या त्याला विचार खायचंय का, कोणला त्याला का तो बाहेरून खाऊन आलाय. पाय राजा शेतकरी आहे, हो, आणि शेती परवडत का नाही याची कारण सांगतो. आता हे कंपनीची तर भरभराटी होणार आणि ही काळाची गरज आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही शेतीवर बोला, शेतीवर मुद्दा कीर्तन शेतकऱ्यासाठी. शेतीतलं उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झालंय, मान्य आहे तुम्हाला, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. 70चं ऍव्हरेज 35 वर आलंय एकरी. यंदा तर तुऱ्यामुळे 35 निघालं, तुऱ्यामुळे ऍव्हरेज. आणि यंदा उत्पन्न ऊसाचं ऍव्हरेज यंदा पहिल्यासारखं नाही. मग आता तुम्ही म्हणा शेती तोट्यात काय यायला लागली, त्याला एक 5-6 कारण सांगतो, पटले 10 म्हणा. वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, यावर आपलं मत काय. वारंवार तेच पीक, मेला ऊस तुटला, जूनला रोटा, 1/6 लागवड, पुन्हा 18 महिने त्याच्याकडं पैसा नाही. परिणाम काय झाला, शेती थोडी जरी असली ना महाराज तर थोडासा गॅप घ्यायचा. काय मध्ये तुमचं चेंज करा ते पीक. आता समजा ज्यांचे ऊस तुटलेत ना, आता 6व्यापर्यंत तर काही लागवड करायची नाही ना, मग 3 महिन्यामध्ये गहू निघून जाते, 3 महिन्यामध्ये मका निघून जाईल, पण त्या जमिनीला मिनरल सॉल्ट वेगळे मिळतील. वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. 2, केमिकल युक्त जेवढी औषध आहेत, टाटामेट्री, निराया 71, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश, तुम्ही निराया 71 बांधाला मारा आणि 2-3 दिवसानं जा, गवत जाते पण ती जागा फुसफुशीत होते. पाय जातो, ज्यामध्ये जमिनीतल्या बॅक्टेरिया गायब झाल्या. परिणाम काय झालाय, शेणखतच जमिनीला मिळत नाही, म्हणजे पिकाला लागणारं पोषक मिनरल जे आहे ते आपल्या जमिनीत राहिलं. हे मान्य आहे का सांगा. 4थं वाक्य, शेतीला पूर्वी बांध असायचे, बांध, आणि बांधावर बाबळीची, लिंबाची, आंब्याची झाडं राहायची, खोडं मोठमोठी राहायची. ती झाडं का राहायची, आज बांध गेला, पोल आला, झाड राहिलं नाही, त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच मिळत नाही. झाडामुळे त्या पिकाला काय मिळायचा. परत 700 सायंटिफिक भाषेत सांगा शाळेतल्या पोरांना, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो, म्हणजे आत आणि बाहेर. त्याला 3 सिलेंडरच्या टाक्या एवढा वायू लागतो एका माणसाला 24 तासात. एका टाकीची किंमत 900 रुपये आहे. 2700 रुपयाचा वायू एक माणूस निसर्गातून रोज फुकट घेतो. किती तासात, 24 तासात. मग एका माणसानं जर एक झाड जगवलं शेतीच्या बांधावर, तर त्या झाडांमधून मिळणारा जो ऑक्सिजन आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो त्या पिकाला पोषक ठरेल. तुमचं काय मत आहे. पण झाड ठेवायचं नाही असं ठरवून टाकलंय आपण. झाड ठेवायचं नाही. आणि 4थं कारण झालं शेतीला, 1 बांध राहिले नाही, शेणखत राहिलं नाही, वारंवार त्या जमिनीत तेच पीक, आणि 4 शेतीला पाण्याचं नियोजन नाही. आता यातल्या 70% लोकांनी गहू टाकले असतील. आंबवणी दिलं तुम्ही,
भरला ना गहू, फुल भरला का नुसतं ओलं केलं? पाणी लावून लागणार गेला तू, तिकून आला तर दुसरीचे कांदे भरून मोकळा झाला. ती आईला गहू फुटून गेला काय कांद्यात? त्या पिकाला तेवढ्या पाण्याची कॅपॅसिटी नाही ना, तुम्ही त्याला तेवढं देता का नाही? शेतकरी माणसं आहेत, मला एक सांगा, गाईला वासरू झाल्या झाल्या तुम्ही त्याला थोडा चिक पाजिता का 4 सड फुल पाजिता? का बरं? त्याला 4 सड फुल पाजा ना, परत गाईजवळ वासरून याचा ताणच नाही, वासरू जागणारच नाही. त्या वासराची दूध पेण्याची कॅपॅसिटी नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त दूध देण्यात मजा नाही. उतरलेल्या गावाची तेवढं पाणी सहन करण्याची ताकदच नाही, तर तुम्ही त्याला तेवढं पाणी देण्याची काही? उभं राहा ना, काय फरक पडला? उभं राहा ना, फक्त शेवटच्या टोकापर्यंत जाऊ द्या, जिरेपर्यंत भरतोय वाफा. हो, काही काही जुने शेतकरी तर इतके हुशार आहेत, घासाचा पूर्ण वाफा कधी भरत नाहीत. ते शेतकरी हुशार, अर्ध्या वाफ्याजवळ उभा राहतो आणि अर्ध्या वाफ्यापाशी आला लगेच तो बाऱ्याकडे येतो. त्याला माहिती मी बाऱ्याकडे येईपर्यंत आणि तेवढ्या लागणाऱ्या वेळेपर्यंत पुढचा वाफा भरतो. त्यांचे घास 3-3 वर्ष टिकत्या. आणि जे घासाला पाणी लावून प्रसाराला जात्या, 3ऱ्या महिन्यात गोगल गाय आली. कॅपॅसिटी राहिली नाही. मला जमिनीची कॅपॅसिटी तपासा. एक तर तुमच्या आणि माझ्या जमिनीची काय झाली, कॅपॅसिटी उत्पन्नाची राहिली नाही. म्हणून आता दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन नाही, झाडं नाहीत, खत नाही, शेणखत नाही, आणि दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन नाही, बांधाला झाडं नाही, वारंवार तेच पीक, आणि शेतकऱ्याच्या घरात खर्चाला हिशोब नाही. आता हे जेवढे शेतकऱ्यांचे सत्कार झाले ना मगाशी, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये श्रेष्ठ माणसं ते गाईच्या दुधावाले निघतील. कारण या 10 वर्षामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये चूल जर कोणी पेटवली असेल तर फक्त गायीनंच पेटवली. आज तुमच्या माझ्या अंगात चांगला कपडा दिसतोय आणि तुमच्या माझ्या बायकोच्या गालावर हसू दिसतोय, ही सगळी गायीची पुण्य आहे. काय मत आहे तुमचं? आज आपल्या लोकांमधून गायी जर वजा केली ना, हाय काय आपल्याकडे? काय आज आपल्या अंगावर कपडे आणि कालवणाला तेल हे कुणी ठेवलंय? गायीने ठेवलंय. आणि 6वी गोष्ट शेतकऱ्याला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी चांगला, शेतीला साईड बिझनेसच पाहिजे, नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. अहो 10 वर्षानं डाव लागलाय कांद्याचा, 10 वर्षांना. ते पेपरवाले, हे कॅमेरे फेमेरेवाले, मीडिया फेड्यावाले यांनी मोकार कौतुक केलं त्याचं, लय भाव आला, लय भाव आला. परदिसपासून का कोणी म्हणा ना काही. आता ज्यांनी लावले त्यांचे 2-2 वर्षाचे, 2-2 महिन्याचे कांदे झाले, खालून हालानच गडी. 2-2 बसलेले बरेच लोकांचे कांदे 2-2 महिन्याचे होऊन गेले, खाली काही येईनच त्याला. अहो हवामान नाही, एवढेच कांदा आहे. आता नाही भाव म्हणणार कोणी, पण एकच दिवस कांदा गेला बाप्पा, नाही एखादा दिवस गेला असं. फार पेपरावाले मीडियावाले रेज झाले बा, कांद्याने वांदा केला. करू दे, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलो होतं एकदा 6 महिन्यापूर्वी, कांदा 200 रुपये किलो होऊ दे, झालाच. आपले वाक्य खोटे नाही तर कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो, 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट बिलेट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चाला दुध घेतली येड्या. नाही नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमेला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे. मला गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय? नोकऱ्या विषय सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट. मला नोकरी लागेल, कवा लागतो? बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख, किती काढा बरं का हिशोब. शिकलेली पोरं किती भरावं लागले तुम्हाला?